नमस्कार मंडळी. नमस्कार. सकाळचे 8:45 वाजले. आता सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. सोनूच्या मम्मीचा स्वयंपाक वगैरे झाला पहा लगे. हा हे बघा, चपात्या झाल्या आणि टमाट्याची भाजी केली कच्च्या तिखटामध्ये. सोनूच मम्मी तुला हे स्वच्छ करायला सांगितलं होतं मी. पाय बरे काळं काळं चौकून याला फेकूनच दे ना. ह्या असं काही झाकण ठेवायची वस्तू आहे का काही? म्हणजे वरून काही पाल मुतली की याच्यातून खाली. बस का सोनूच पप्पा आता? हा बस. आत्ताच आमचा स्वयंपाक ते झाला बघा. आईची माझी चहा पाणी बी झाली. सोनूच पप्पा उठले होते, त्यांना चहा दिली आणि सोनू बी शाळेत गेला. आणि देवपूजा पण झालेली बघा, ती पण दाखवा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सोनूने केली आज पूजा. सोनू गेला पूजा करून शाळेत. हा तर आज आम्ही सिल्लोडला जाणार आहे. व्हिडिओ पाहत राहा. माय बी संग. माय नाही संग. मग समूला कोण सांभाळत? एक सोनूचा मित्र आहे, मी त्याला विचारून बघते. कारण की आज बदला असल्यामुळं तिथं जावंच लागतं, नाही तर मग ते आमच्या इथं आलेले आहे ना, तर त्यांना भेटणार नाही दुसरं कोणी. तर मग आता तिथं जाणार आहे आजच्या दिवस. आज कसं ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला, कारण की आजच्या दिवस नाही येऊ शकत आत्या. मग उद्यापासून अवघड आहे. आता लय अवघड आहे. बघू आता काय काय होतं. समू काय करू राहिली पाहू आपण. तर समू खेळू राहिली पा. आत्ताच उठली ती झोपातून. अर्धा एक घंटा झाला आहे ना बाई. काय काल आम्ही चिखलीला गेलो होतो ना, तर त्याच्यामुळं दमलेली होती ती. तर रात्रभर कशीच उठली नाही आणि सकाळी बी 5 वाजता काही उठली नाही. हो का ग. समू खेळू राहिली पा तिचं बाजावर. आणि माझा स्वयंपाक झाला. मी आता किचन आणि घर आवरून घेते. आई बाहेर भांडे असताय बघा. आता वाजले 9 आणि मायचं चालू आहे जेवण. जेवायला. हा कौमा चाल ना सिल्लोडला आमच्या संग. आज कंस गोळा करायला जायचं. मग आमचं बी अवघडच झालं. आता समूला कोण सांभाळन? आले तर 4 वाजता येईन मी. 4 वाजता. 4 वाजता नाही जायला जमत मग. हा मग 4 वाजता जाईनच मला कंस. आता लय परेशान झाली पाय मा आमची. हा जाऊ द्या आजच्या दिवस. मग उद्यापासून मोकळच. आम्हाला जाणंच आहे काही बी करून. असं का? मग आजचं काम आमचं उद्यावर नाही टाकता येत. उद्या दुसरं काम राहतं. हा ते बी आहे म्हणा, पण मग आजच्या दिवस जाणंच पडत ना, ते बदलय ना. बर कर मग जेवण. हा हा. आमचे चुलते आणि ते येईल होते आमच्या वावरात बदल. तर आता माय त्यांच्या वावरात बदल चालली. आपली मक्का दबली पण त्याची राहिली ना अजून. हो ना, त्यांचं बी काम महत्वाचंच आहे. हा बघू आता काय होतं. तो काल आम्हाला एक ताई भेटल्या होत्या चिखलीमध्ये. त्यांच्यासोबत स्वामिनीचा फोटो पहा किती भारी आला. आणि काही स्वामिनीच्या आत्या आहे, त्या पण आम्हाला कॉल करत असता पहा स्वामिनीला बोलायसाठी. परवा तिच्या एका आत्याचा फोन आला होता. काजल चेतन दुसाने असं नाव आहे त्या ताईचं. आणि ही त्यांची फॅमिली आहे. त्यांनी आपल्या समूची खूप काळजीने विचारपूस केली. आम्हाला खूप छान वाटलं म्हणून त्यांचा फोटो टाकला मी. पण त्या ताईचा जेव्हा व्हिडिओ कॉल आला त्यावेळेस समू झोपलेली होती ती. हा तर मी बोलले त्यांच्यासोबत. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. झोपेल होती का? असेच प्रेम असू द्या. आता वाजले पा 11:30. समू झोपातून उठली. आंघोळ केल्यावर जरशी झोपली होती घंटाभर. आहे ना ग. मस्त तिची खेळत राहते ती. काय काय सांगत होत तू? मला काहीच कळलं नाही बाळा. काय सांगत होती? समू खेळू राहिली पहा. तर आम्ही घेतो जेवण करून. तिला पंखा लागतो बरं. आहे ना. खेळ 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 खेळ. आम्ही जेवण करतो. हो खेळ.
तर यापा जेवाला टमाट्याची भाजी आहे, सोबत ही काल शेव घेतली होती ना आम्ही चिखलीहून येताना ती उरलेली. हा, तर जेवण करून घेतो आता. आणि मला एकदा भोकरदनला जाऊन यायचं आहे. आणि भोकरदनहून जाऊन आलो की लगे आम्ही चाललो सिल्लोडला. सोनूच्या मम्मीनं दुधात चपाती चुरून घेतली, तोंडी लावायला भाजी घेतली आणि इकडे थोडसा चिवडा घेतला. हा, तर या मग जेवाला. तर मंडळी आता वाजले 4. आज सिल्लोडला जायचं होतं, पण स्वामिनीला सांभाळायला कोणी नव्हतं संग. तर म्हणलं मग स्वान्याला 4 वाजता सुट्टी होती, तर 4 वाजता जाऊ. तर आता वाजले 4. स्वान्या आला घरी. मग मी समोरच्या माणसाला फोन लावला, फटाक्याचं दुकान आहे त्याची जाहिरात करणं होती जाऊन. तर ते म्हणे की पाऊस चालू आहे. तर पावसाचं स्वामिनीला नाही नेऊ शकत ना. पावसात स्वामिनीला न्याव रिकाम सर्दी बिर्दी झाली, बिमार पडली तर ते काही पुरणार नाही. तर मग सिल्लोडला जाणं झालं कॅन्सल. आणि आमची मक्काचे कणस उघडे. तर सिल्लोड काही आमच्यापासून लांब नाही, 15-20 किलोमीटर आहे. तर आमच्याकडे आता अर्धा 1 घंट्यानं पाऊस येईल असं वाटतंय. तर ही पट्टी विकत आणली आज 1300 रुपयाची. तर ही पट्टी टाकून देतो आता कणसावर. चाललो आम्ही आता वावरात. इथं गहू पेराचा होता, पण हे पावसाचा अंदाज सांगेल होता 2-3 दिवस. जर गहू पेरल्यावर पाऊस पडला तर ते धिंगाणा होऊन जातो गावाचा. त्याच्यामुळे मग आम्ही थांबलो आता 2-3 दिवस. हे पावसाचं वातावरण जाऊ देतो. दिली पट्टी टाकून कणसावर दगड ठेवले 4 कोपऱ्यावर आणि चारा टाकून देत त्याच्यावर. आता डायरेक्ट 2-4 दिवसानं जे तर काढू. हे पावसाचा झकुला एकदा गेला की मग काढू आणि तपू देऊ. मग तर मावा चुलत भाऊ आहे, तो मदत करू लागायला आला मला, त्याचे खूप खूप धन्यवाद. तर मक्का गिक्का झाकणं झाली आपली. आणि आता आलो आम्ही गणेश आप्पाच्या वावरात मिरच्या न्यायला. इथं काकू वहिनी मिरच्या तोडू राहिल्या. हा, तर ही मे मध्ये लावेल मिरची आहे ना काकू? तर अजून बी पहा लय मिरच्या आहे, बादा बादा. हे पहा सोनहरी जाते मिरचीची. फक्त प्रॉब्लेम एक आहे की भाव यंदा जरा कमी आहे. आता सध्या 3000 चालू आहे. हा, थोडा भाव पाहिजे होता. 2-1000 आणखीन 5-1000 आहे की नाही काकू? मग कोणता दागिना करायचा राहील तुमचा तो केला असता आपण तुम्हाला? गहू पोत राहिले करायची 2-1 लाख. नाही आता मग सोनं मागलं 3-1 लाखाची आहे ना. आपल्या सापरावर सगळ्यात जास्त दागिने कोणाकडे? ह्या काकूकडे ना. मला वाटलंच होतं म्हणून मी हा प्रश्न विचारला. तर मेहनत करणं पडती, बरोबर आहे की नाही काकू? तवा हा मेहनत करणं पडती, मग सगळे स्वप्न पूर्ण होते. बरोबर आहे. घ्या मग मिरच्या. चला आता एवढ्या भरपूर झाल्या त्या. हप्त्याच पुढे जाते. हा, लिंबू मिरची करा संध्याकाळी. तेव्हापासून आमच्या काकून मिरच्या लावले, तेव्हापासून इकत मिरचीच नाही आणलेला आम्ही. बरोबर, इथूनच नेतो तोडून. लिंबू मिरची करा म्हणलं आज संध्याकाळी. तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे 6. चहा घेऊन राहिली सोनूची मम्मी. आणि सोनूश पप्पा ही व्हिडिओ मध्ये बोलायला लागली का आता? हा, बापरे. चहा घेतला मग तू? हा, मी चहा घेतला. हा सकाळचा ब्लॉग आहे, ते काही एडिटिंग करून आता लोक टाकणं झालंच नाही. तर म्हणलं त्याचं शेवट करू आणि टाकून देऊ. आज काही आमचं सिल्लोडला जाणं झालं नाही. उद्या काही काम नाही मग तुला? नाही. हा, तर उद्याच आता दिवसभर बाहेरच हिंडू. आता उद्याचे दिवस 2-4 ठिकाणी जाऊन येऊ, मग परवा घरी राहू. हा, म्हणजे हिचं पण कसं आहे, तब्येत बरी राहते. रोज रोज म्हणलं का समूचं बी सर्दी ते व्हायची भीती वाटते ना. जात नाही ना. हा, त्यानं मग ती गाडीत रडती. काल रडायला लागली होती संध्याकाळची वेळेस. तिला
पाहिलं ना, आपण म्हणत होतो ना की खालची सवय लावा, खालची सवय लावा, तर आता तिला खालची सवय लागली ना, आपोआप लावायची गरज नाही पडली, ती लागून गेली. ती घंटा 2-2 घंटे ती अशीच राहते. सकाळी जर उठली ती 6ला, आत्याला विचार डायरेक्ट 9-10 पर्यंत तीच पडेलच राहते जागीच. तिला कोणी बोलत नाही, काही नाही. जाता येता पाहतो आम्ही तिचंच खेळते ती सगळं काम होसर आमचं. हा, तर चला मग आता आत्याला बाय करा. बाय बोलता येत नाही अजून, आहे ना. पण बोलली ना हो तिच्या आत्याला, तिची केलं का तिला एवढंच येतं कॅंग कॅंग कॅंग. तर चला मग आजचा व्हिडिओ थांबवू इथं. चला, धन्यवाद. बाय 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 बाय.